नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वरी हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं मनापासून स्वागत करते। आज आपण इंग्लिश ग्रामरचं लेक्चर नंबर 7 पाहणार आहोत, मॉडल ऑक्झिलरी। हा जो क्वेश्चन आहे याच्यावर आधारित तो तुम्हाला 1 मार्क्ससाठी सर्व मीडियमच्या विद्यार्थ्यांना विचारतात। मग त्या मॉडल ऑक्झिलरी म्हणजे काय? आपण जे वेगवेगळे वर्ब बघितलेत या अगोदर टेन्समध्ये, जसे की एम, आर, इज, हॅव, हॅड, हे जे वर्ब आहेत जे आपण टेन्सेसमध्ये वापरतो, त्याच्या व्यतिरिक्त जे अजूनही वर्ब आपण वापरतो सेंटेन्समध्ये, थोडक्यात त्यांनाच आपण मॉडल ऑक्झिलरी असं म्हणूया। ऑक्झिलरी म्हणजेच काय? तर वर्ब। ऑक्झिलरी याचा अर्थ वेगळा काही नसून वर्ब असाच आहे। आता थोडक्यात त्याचं डेफिनेशन काय करता येईल ते बघूया आधी। Model auxiliary is a verb which indicates mood and express necessity, ability, permission, etc. म्हणजे मॉडल ऑक्झिलरीमधनं आपल्या जे मूड आहेत त्याचे वेगवेगळे एक्सप्रेशन्स, फंक्शन्स आपल्याला यातनं कळतात। मग प्रश्न कसा विचारतात एक्झाममध्ये ह्याच्यावर, की सेंटेन्समधलं तुम्हाला मॉडल ऑक्झिलरी कुठलं आहे ते विचारतात आणि त्याचं फंक्शन, एवढाच प्रश्न तुम्हाला एक्झामला असतो 1 मार्कसाठी। तुम्ही जर मॉडल ऑक्झिलरी व्यवस्थित ओळखलात तर तुम्हाला अर्धा मार्क आणि त्याचं फंक्शन लिहिलात तर अर्धा मार्क। क्वचित एक वेगळ्या प्रकारचा पण प्रश्न यावर एक्झामला येतो, तो कुठला तो आपण शेवटी बघूया। आता मॉडल ऑक्झिलरीज अँड देअर फंक्शन्स बघूया। पहिला आहे कॅन। प्रेझेंट टेन्समध्ये कॅन आणि त्यालाच पास्ट टेन्समध्ये कुड असं म्हटलं जातं। मग हे मॉडल ऑक्झिलरी आहे ते वाक्यामध्ये कुठल्या कुठल्या अर्थाने विचारलं जाऊ शकतं, तर ॲबिलिटी, परमिशन आणि पॉसिबिलिटी। म्हणजेच कॅन म्हणजे आय कॅन रन, इथे कॅन हे आय कॅन रन, हे कॅन हे कशासाठी वापरले बघा? ॲबिलिटीसाठी। मग वाक्यामध्ये त्याचं फंक्शन काय आहे ते बघून त्याप्रमाणे मॉडल ऑक्झिलरी कॅन आणि डॅश करून ॲबिलिटी एवढंच लिहायचं। तिन्ही फंक्शन्स लिहायचे नाही आहेत तुम्हाला, त्यातलं कुठल्या फंक्शनसाठी वापरलं आहे तेच फंक्शन लिहायचं आहे। आता समजा कॅन आय ड्रिंक वॉटर असं म्हटलं तर कॅन हे काय झालं? इथे परमिशन झालं। इट कुड बी रेन टुडे, मग काय होणार इथे? पॉसिबिलिटी, शक्यता आहे। अशा प्रकारे पुढे बघा, मे पण कशासाठी वापरलं जातं? परमिशन, फ्युचर पॉसिबिलिटी आणि विश करण्यासाठी मे वापरलं जातं। मे ही मॉडल ऑक्झिलरी वापरले जातं। परमिशन, आता मे आय कमिंग टीचर, हे परमिशनसाठी झालं ना, अशा प्रकारे। किंवा एखाद्याला विश करण्यासाठी, फ्युचर पॉसिबिलिटीसाठी मे वापरलं जातं। माईट सेम आहे, पॉसिबिलिटी आणि परमिशन मे सारखंच आहे। शाल, फ्युचर ॲक्शन, कमांड, कंपल्शन, रिक्वेस्ट, म्हणजे प्रत्येकाचे फंक्शन तुम्हाला लर्न केले पाहिजेत। मॉडल ऑक्झिलरी एक वेळ तुम्हाला लर्न नाही केलात तरी चालतील, कारण ते वाक्यामध्ये तुम्हाला बघितल्यावर कळणार, पण ते कुठल्या फंक्शनसाठी वापरलेलं आहे ते मात्र तुम्हाला तिथे लिहिता आलं पाहिजे। विल, फ्युचर ॲक्शन, हॅव टू, कंपल्शन, शूड, ड्युटी, ॲडवाईज, वूड, हॅबिच्युअल ॲक्शन किंवा विश, मस्ट, कंपल्शन, ड्युटी, नेसेसिटी, ऑट टू, ऑब्लिगेशन, ॲडवाईज, डेअर, करेज आणि नीड, नेसेसिटी। अशा प्रकारे ह्या 12 काय आहेत आपल्या मॉडल ऑक्झिलरी आहेत। तर आपण एक एक वाक्य बघूया प्रत्येकाचं कशा प्रकारे असतं ते। हे 12 जे मॉडल ऑक्झिलरी आहेत ते एका पेपरवर लिहून घ्या आणि त्याचे फंक्शन पण लिहून घ्या, लर्न करा आणि मग वाक्यामध्ये कुठल्या अर्थाने वापरलं आहे त्या अर्थाने ते फंक्शन तुम्ही तिथे लिहायचं आहे एक्झामला। आता आपण एक एक एक्झाम्पल बघूया। राहुल कॅन वॉक अलॉंग द हिली रोड विदाऊट फॉलिंग, अशा प्रकारचं वाक्य विचारलं आणि तुम्हाला ह्यातलं मॉडल ऑक्झिलरी ओळखायला सांगणार। मग काय लिहायचं? कॅन, आणि कॅन हे कशासाठी वापरले? ते ॲबिलिटी म्हणून वापरले। एखादी गोष्ट आपण करू शकतो त्यावेळी ते आपण कशासाठी वापरतो? ॲबिलिटी। मग काय लिहायचं? आन्सर म्हणून कॅन डॅश ॲबिलिटी। मे आय कम टू सी द न्यू पेट, काय केलं इथे? मे हे काय झाली आहे? रिक्वेस्ट झाली आहे इथे। मग रिक्वेस्ट म्हणून पण लिहू शकता किंवा परमिशन म्हणून पण लिहू शकता, परमिशन घेतली आहे। पुढे आय माईट हॅव टू फ्लाय टू द USA नेक्स्ट वीक, हे काय झालं इथे? पॉसिबिलिटी म्हणून वापरण्यात आलं। आय मस्ट फिनिश माय वर्क बिफोर द गेस्ट कम, हे कशासाठी वापरलं इथे? मस्ट म्हणजे नेसेसिटी किंवा मस्ट हे जास्त करून तुम्हाला कंपल्शन म्हणून वापरलं जातं, नेसेसिटी किंवा कंपल्शन। पुढे बघा, आय कुड बेक अ केक फॉर हिम, काय झालं हे? कुड हे ॲबिलिटी म्हणून वापरलेलं आहे इथे। आय शॅल बी 22 इयर्स
आय शॅल बी 22 नेक्स्ट इयर्स हे फ्युचर एक्सप्रेशनसाठी वापरलेलं आहे. आय शूड हॅव ओबे व्हॉट माय मॉम सेड हे कशासाठी वापरलेलं आहे ते तर किंवा वी शूड ओबे व्हॉट अवर पेरेंट्स से ही ड्युटी झाली. शूड हे ड्युटीसाठी वापरलं जातं. आय विल लर्न कथक डान्स फॉर्म प्रॉमिस. विल आपण कशासाठी वापरतो फ्युचर ॲक्शन असं म्हटलं तरी इथे चालेल फ्युचर ॲक्शन. आय वूड बी व्हेरी हॅपी इफ मॉम डज नॉट लिव्ह हर जॉब हे काय झालं वूड हे कशासाठी वापरतो आपण विश म्हणून वापरू शकतो. मग इथे विश लिहायचं. यू ऑट टू फिनिश युअर वर्क इन टाईम हे ऑब्लिगेशन झालं हे बंधन झालं. ऑब्लिगेशन म्हणजे एखाद्या गोष्टीचं बंधन. अशा प्रकारे मी जे तुम्हाला 12 मॉडेल ऑक्झिलरी दिले आहेत आणि त्याचे ते फंक्शन्स दिलेत ते व्यवस्थित लर्न करा. आता एक्झाममध्ये विचारू शकतात तसे काही प्रश्न बघूया आपण. पिक आउट द मॉडेल ऑक्झिलरी इन इच सेंटेन्स अँड स्टेट व्हॉट इट डिनोट्स असा तुम्हाला प्रश्न विचारतात एक्झामला. आता इथे काय सांगितलं आहे बघा. टायगर्स ऑट टू बी सेव्ड इफ वी डिझायर टू सेव्ह अवर प्लॅनेट. मग इथे कुठलं आहे मॉडेल ऑक्झिलरी ऑट टू आणि ऑट टू कशासाठी वापरतो आपण तो ऑब्लिगेशन हे आपल्याला बंधन आहे. ट्युलिप यू मस्ट प्रॉमिस टू डू युअर बेस्ट. आता इथे मस्ट कशासाठी वापरतो कंपल्शन किंवा नेसेसिटीसाठी. पुढे बघा. आय माईट हॅव टू अटेंड अ हाऊस वॉर्मिंग पार्टी ओव्हर द विकेंड. इथे माईट म्हणजे काय आहे प्रॉबॅबिलिटी किंवा आपण ह्याला दुसरा शब्द काय वापरतो माईट प्रॉबॅबिलिटीऐवजी अजून एक शब्द प्रॉबॅबिलिटीऐवजी आपण पॉसिबिलिटी पण म्हणू शकतो तिथे. म्हणजे मी जे दिलेत शब्द ते इथे तुम्ही लर्न करा. पुढे बघा लास्टवालं. You all must ensure that all the guests are will look after. हे काय आहे मस्ट आहे म्हणजे परत कंपल्शन किंवा नेसेसिटी तुम्ही हे इथे फंक्शन वापरायचं आहे मॉडेल ऑक्झिलरीचं. अशा प्रकारे आपण मॉडेल ऑक्झिलरीचे क्वेश्चन पण अगदी व्यवस्थित सोडवू शकतो. इथे काही एक्झाम्पल्स म्हणून तुम्हाला देते ते तुम्ही स्वतः ट्राय करा. Lalit should have listened to his friends when they tried to warn him. इथे should आहे मग त्याचं फंक्शन लिहायचं. They would have to be their homework if they want to play. would मग त्याचं फंक्शन लिहायचं. The baby ought to sleep enough to enhance his growth rate. इथे पण ought to मग फंक्शन लिहायचं. I will take father to the doctor for his monthly checkup. मग इथे काय आहे विल आणि मग त्याचं फंक्शन लिहायचं. अशा प्रकारे तुम्हाला मॉडेल ऑक्झिलरीचे क्वेश्चन सोडवता येतील. टोटल किती तुम्हाला सांगितले मी मॉडेल ऑक्झिलरी इथे 10वीपर्यंत विचारतात तर 12 आहेत. कुठले कुठले परत एकदा रिवाईज करूया. कॅन कुड ॲबिलिटी परमिशन पॉसिबिलिटी मे परमिशन फ्युचर ॲबिलिटी पॉसिबिलिटी विश त्याच्यानंतर परमिशन फ्युचर पॉसिबिलिटी विश माईट पॉसिबिलिटी परमिशन शॅल फ्युचर ॲक्शन कमांड अँड रिक्वेस्ट त्याच्यानंतर बघितलेलं आपण विल फ्युचर ॲक्शन त्यानंतर हॅव टू कंपल्शन शूड ड्युटी ॲडवाईज वूड हॅबिच्युअल ॲक्शन विश मस्ट कंपल्शन ड्युटी नेसेसिटी ऑट टू ऑब्लिगेशन ॲडवाईज डेअर करेज नीड नेसेसिटी. अशा प्रकारे आपण सगळे मॉडेल ऑक्झिलरी पाहिल्यात आणि क्वेश्चनही कशा प्रकारचा त्याच्यावर एक्झाममध्ये विचारतात तोही आपण पाहिला. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ॲड अ क्वेश्चन टॅग हा ग्रामरचा पार्ट बघू. आशा करते की तुम्हाला मॉडेल ऑक्झिलरी हा ग्रामरचा पार्ट व्यवस्थित समजला असेल. लेक्चर आवडल्यास लेक्चरला कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि जे नवीन असतील किंवा जे जुने असतील आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनल त्यांनी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि रिव्हिजन मात्र करतच राहा. धन्यवाद.